वसई विरार महानगरपालिकेच्या आज पहिली महासभा झाली आहे। या महासभेमध्ये प्रथम या ठिकाणी विरोधी पक्ष नेता भाजपचा झालेला आहे। माझ्यासोबत भाजपच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील आहेत। काय तरी सांगाल, तुम्ही अध्यक्ष झाल्यानंतर भाजपला सुखीचे दिवस आले। धन्यवाद। सर्वप्रथम तर मी आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस, आमच्या महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष, आमचे सर्वांचं शीर्ष नेतृत्व सन्माननीय रवींद्रदादा चव्हाण साहेब, आमचे पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सावराजी, आमचे दोनही आमदार राजनप्पा नाईक, स्नेहाताई दुबे यांचे मी आभार मानेन की त्यांनी मनोज पाटीलजींसारख्या व्यक्तीचं नाव विरोधी पक्षनेता म्हणून इथे सुचवलं आणि आज महापौरांच्या परवानगीने त्यांचं नाव इथे घोषित झालेलं आहे विरोधी पक्षनेता म्हणून मनोज पाटीलजी, जे अभ्यासू आहेत, ज्यांना वसई विरारमधल्या प्रश्नांची ज्यांना जाण आहे, त्यांनी अनेक वेळा त्या प्रश्नांच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि असा खंबीर आवाज असलेला विरोधी पक्षनेता आज या सभागृहाला लाभलेला आहे। खरं तर या सभागृहाला विरोधी पक्षाची सवय नाहीये। या सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता हा पहिल्यांदाच बसणार आहे आणि विरोधी पक्षनेता जरी असले तरी पण जसं मनोज भाऊंनी सांगितलं की आम्ही पहारेकरू असणार आहोत। इकडच्या जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही दिवस रात्र एक करून, जे वसई विरारच्या जनतेने कधी बघितले नाही असे चांगली कामं करून विकसित भारताबरोबर विकसित वसई विरार ह्यासाठी आमचा पुढचा प्रयत्न असणार आहे। मला सांगा, या ठिकाणी तुमचं पहिला एकच नगरसेवक, आज 43 नगरसेवक झालेले आहेत, कसं बघता याकडे आणि तुमची आताची पुढचे हे कसे असेल? बघा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज भारतीय जनता पार्टीचे एकावरून 43 नगरसेवक झालेले आहेत। म्हणजे मला तरी असं वाटतं की जरी सत्तेत नसलो तरी पण सत्तेत आम्हीच आहोत, कारण देशात सत्ता भारतीय जनता पार्टी महायुती महाराष्ट्रामध्ये आमचीच सत्ता आहे आणि आज 43+1च्या संख्येने आम्ही वसई विरारमध्ये आहोत। त्यामुळे खूप चांगलं बळ आहे, जनतेने विश्वास ठेवलेला आहे, जनतेने जो कौल दिलेला आहे तो कौल आम्ही स्वीकारलेला आणि येत्या काळामध्ये प्रखर असा एक म्हणजे खंबीर असा पर्याय असलेला विरोधी पक्ष त्यांना इथे दिसणार आहे। या ठिकाणी एक संघर्ष करावा लागला कार्यालयासाठी भाजपच्या, काय सांगाल? भारतीय जनता पार्टीचा पिंड संघर्षाचा आहे, त्यामुळे आमच्यासाठी ते काही नवीन नाही आहे आणि काही त्याबद्दल काही नाही। 11 तारखेलाच आमच्या गटनेत्यांनी आयुक्तांकडे पत्र दिलं होतं की आम्हाला इथे पक्ष कार्यालयाची जागा उपलब्ध करून द्यावी, पण अजूनपर्यंत ती जागा उपलब्ध करून दिलेली नाहीये आणि आयुक्तांचं म्हणणं असं आहे की त्यांनी महापौरांकडे फाईल पाठवलेली आहे, पण जर अधिकाराने बघितलं तर ते अधिकार आयुक्तांचे आहेत। पक्षाला पक्ष कार्यालय स्थापन करून देण्याचा अधिकार हे त्यांच्याकडे आहेत, म्हणून त्यांनी ते स्थापन करून द्यावं। आता आम्ही त्यांना जाऊन भेटणार आहोत। जर त्यांचं हेच असेल तर त्यांना मी सांगितलेलं आहे, तुमचे जे काही म्हणणं आहे तुम्ही अजूनपर्यंत आम्हाला सांगितलं नव्हतं, आत्ता आम्हाला वेळेवरती सांगता आहात, तर ते आम्हाला लेखी स्वरूपात द्या असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। या ठिकाणी संघर्ष जरी करावा लागला तरी आम्ही हे संघर्षामध्ये आहोत। माझ्यासोबत या ठिकाणी अशोक शेळके आहेत। काय तुम्ही आज राडा केला, काय कारण? राडा नाही केला, आम्ही आमचा अधिकार मागितला होता आणि आयुक्त आम्हाला तो आमचा अधिकार द्यायला तयार नाही आहेत। आयुक्ताने त्या उलट काय केलं तर आम्ही दिलेला पत्राला उत्तर नाही दिलं त्याला। त्यानंतर आयुक्त आमच्यावर लाठीचार्ज करण्यासाठी पोलीस मागवतात। ही काय आयुक्तांची हुकुमशाही आहे काय? आयुक्तांना काय प्रशासकीय राजवट लादले? आता आलोय ना आम्ही लोकप्रतिनिधी, आम्हाला उत्तर द्या ना। आम्ही पत्र मत दिलं होतं ना, तुम्ही आम्हाला नाकारताय तर उत्तर देणं अपेक्षित आहे। आम्हाला उत्तर द्या असं त्यांचं म्हणणं आहे। माझ्यासोबत विरोधी पक्षनेते आहेत। आज पहिल्यांदा तुमचा अगोदरचा काळ सुद्धा संघर्षाचा आहे, तुम्ही अनेक आंदोलनं केले, अनेक प्रश्न मार्गी लावलेले, आता तुम्हाला विरोधी पक्षनेतेपद मिळाले, कसं बघता याकडे? नाही, भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे नेते, प्रदेशाध्यक्ष, कार्यकर्त्याला कायम पाठबळ देणारे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब, खासदार हेमंत सावराजी, आमचे आमदार राजनप्पा नाईक, स्नेहा दुबेताई, आमचे गटनेते अशोक शेळके, जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील, या सगळ्यांच्या विचार विनिमयातनं भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी नगरसेवक आणि विरोधी पक्ष नेता म्हणून मला संधी दिली, त्याबद्दल पक्षाच्या सर्वच नेत्यांचे मी आभार व्यक्त करतो। आणि कार्यकर्त्यांचं हा जे काही यश आहे कार्यकर्त्यांचं आहे। वसई विरारच्या जनतेचे प्रहरी म्हणून आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत। पूर्वी 1 सदस्य होता, आता 43 झालेले आहेत आणि हे 43 पहारेकरी संपूर्ण वसई विरारच्या महापालिकेच्या कारभारावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून राहणार आहेत। वसई विरारच्या जनतेचं जे हिताचं असेल त्या सगळ्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांना सहकार्य करू
परंतु वसई विरारच्या जनतेचं हित ज्या ठिकाणी अहित होईल अशा सर्व गोष्टींना भारतीय जनता पक्ष कडून विरोध करेल आणि ती गोष्ट हाणून पाडेल. आम्ही विरोधासाठी नाही तर पहारेकरू म्हणून या ठिकाणी काम करू असा विश्वास आम्ही सभागृहात सुद्धा दिलाय आणि आम्ही लोकांना सुद्धा देतो. मला सांगा, आता जरी इथे तुमची सत्ता नसली तर विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी तुमची महाराष्ट्रात सत्ता आहे, केंद्रामध्ये सत्ता आहे, याचा वसई विरारसाठी काय फायदा आहे? आपण बघितलं असेल की आमचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी केंद्र सरकारचे जेवढे प्रोजेक्ट्स असतील, म्हणजे वसईचं टर्मिनस असेल, रेल्वेचं चौपदरीकरण असेल, विरार रेल्वे स्टेशनचं डेव्हलपमेंट असेल, वसई रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट असेल, ही कामं तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. कामही सुरू झाली. आमचे आमदार राजन नाईक आणि स्नेहा दुबे यांनी MMRDAच्या माध्यमातून अनेक प्रोजेक्ट्स मंजूर करून आणले. त्याच्यापैकी 2 ब्रिजसाठी 556 कोटी रुपये मंजूर करून आणले आणि बाकीचे पण प्रोजेक्ट्स, मेट्रो सारखे प्रोजेक्ट्स आता काही काळामध्ये मंजूर होतील. त्यामुळे आम्ही केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आहोत आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्य आणि निधीशिवाय महापालिकेचं कामकाज चालू शकत नाही. त्यामुळे जे जे काही सहकार्य सत्ताधारी म्हणून, केंद्र आणि राज्य सरकारचे सत्ताधारी म्हणून आमचे नेते करतायत आणि आम्ही या ठिकाणी ते जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते व्यवस्थितपणे राबवले जात आहेत की नाही ह्याचा आम्ही नक्कीच काळजी घेऊ आणि पहारा देऊ. महापौर अजू पाटील यांनी म्हटलंय की तुम्ही विरोधी पक्ष हे मला पटत नाही, ते आरसा म्हणून काम करा. नाही, आरसा कसं आहे, आरशाचा जर पारा निघून गेला तर तो खराब होऊ शकतो, पण पहारेकरी सातत्याने सजग असतो. त्यामुळे आम्ही आरसा म्हणा, पहारेकरी म्हणा, आम्ही सजग नागरिक आणि सजग लोकप्रतिनिधी म्हणून वसई विरारच्या जनतेच्या हितासाठी आम्ही कायम या ठिकाणी डोळ्यात तेल घालून पहारा देणार. या ठिकाणी आम्ही वसई विरार महापालिकेच्या कारभारात तेल घालून पहारा देऊ असं विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी सांगितलेलं आहे. स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, वसई विरार.